नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा मराठमोळ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय न्याय व्यवस्थेत इतिहास रचला आहे। ते आहेत भारताचे 52वे सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई। पण याच भूषण गवई यांना भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपाला पूर्णपणे स्वीकारणं खूप जड जाणार आहे आणि त्याचा ट्रेलर त्यांनी काही दिवसांपूर्वीच, काही आठवड्यापूर्वीच दाखवला होता। आणि आज आपण या मागची प्रमुख 5 कारणं पाहणार आहोत, ज्यामुळे मी असं म्हणतोय की भाजपला भूषण गवई यांना पचवणं जड जाणार आहे। आणि लक्षात ठेवा, याच्यामधलं जे 5वं कारण आहे ते खूप महत्वाचं कारण आहे, कारण त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की भूषण गवई हे भाजपला आतापर्यंत कुठे कुठे नडलेत, कोणत्या कोणत्या वादामध्ये, कोणत्या कोणत्या केसमध्ये त्यांनी कसे कसे निर्णय दिलेले आहेत। नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं। सगळ्यात अगोदर आपण पाहून घेऊया की भूषण गवई यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालेला आहे। भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला। ते भारताचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत, ज्यांनी 14 मे 2025 रोजी हिंदीमध्ये शपथ घेऊन सरन्यायाधीशपद स्वीकारलं। मंडळी, त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे प्रख्यात आंबेडकरवादी नेते आणि बिहार, सिक्कीम त्यासोबतच केरळचे माजी राज्यपाल देखील राहिलेले आहेत। गवई कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनं प्रेरित आहे। भूषण गवई यांनी अमरावती आणि मुंबई येथे त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। त्यांनी अमरावती विद्यापीठातून वाणिज्य आणि कायद्याची पदवी घेतली, म्हणजे त्यांनी LLB केलेलं आहे। 1985 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली आणि बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रावीण्य मिळवलं। 2003 मध्ये ते बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि मे 2019 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली। 14 मे 2025 रोजी ते भारताचे सरन्यायाधीश बनले आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 म्हणजे पुढचे येणारे 6 वर्ष चालणार आहे। पण प्रश्न असा की इतके यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असूनही भाजपाला त्यांना स्वीकारणं जड का जाऊ शकतं? आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरती तुम्हीही असंच म्हणाल की नक्कीच भाजपला हे जड जाणार आहे। आणि यातलं जे 5वं कारण आहे ते खूप खास आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्या वडिलांचे असलेले काँग्रेसशी संबंध। भूषण गवई यांचे वडील RS गवई हे आंबेडकरवादी चळवळीतील मोठे नेते होते, पण त्यासोबतच काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळ त्यांचा संबंध राहिला आहे। 2006 ते 2011 या काळात ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकार दरम्यान बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल होते। हा काळ UPAच्या सत्तेचा होता। UPA म्हणजेच काँग्रेस, आणि त्यांचे काँग्रेसशी खूप जवळचे संबंध राहिलेले आहेत। आणि या सगळ्या कारणांमुळे भाजपाला भूषण गवई यांच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होऊ शकते, विशेषतः जेव्हा काँग्रेस नेत्यांशी संबंधित खटले त्यांच्या समोर येतात। एक उदाहरण द्यायचं झालं, 2023 मध्ये राहुल गांधी यांचा बदनामी खटल्यात गवई यांनी स्वतःला बाजूला ठेवण्याची तयारी दाखवली होती आणि ज्यामुळे त्यांचे काँग्रेसशी असलेले कौटुंबिक संबंध पुन्हा चर्चेत आले होते। आणि यातलं दुसरं कारण म्हणजे ते देखील खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे आंबेडकरवादी विचारसरणी। गवई कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे। भूषण गवई यांनीही सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारी भूमिका नेहमीच घेतली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी 2024 मध्ये स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग या खटल्यात अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाला म्हणजेच सब क्लासिफिकेशनला पाठिंबा दिला आणि ज्यामुळे सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या गटांना अधिक लाभ मिळू शकतो। ही भूमिका सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, पण काही वेळा ती भाजपाच्या आरक्षण आणि सामाजिक धोरणांची टक्कर देऊ शकते, कारण आंबेडकरवादी विचारसरणी आणि भाजपाची वैचारिकता यांच्यातील हा विरोधाभास
त्यांना गवई यांना स्वीकारण्याला अडचण आणू शकतो. यातलं तिसरं कारण म्हणजे भूषण गवई यांचे बंधू. भूषण गवई यांचे वडील हयात नसले तरी त्यांचे भाऊ डॉक्टर राजेंद्र गवई हे राजकारणामध्ये एकदम सक्रिय नेते आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मार्फत काँग्रेसची युती केली होती आणि यामुळे गवई कुटुंब आणि काँग्रेस यांच्यातील संबंध पुन्हा चर्चेत आले होते. तर दुसरीकडे रामदास आठवले जे भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे म्हणजेच एनडीएचे भागीदार आहेत, त्यांचा रिपब्लिकन पक्ष हा आंबेडकरवादी चळवळीचा एक वेगळा गट आहे. आणि यातलं चौथं कारण म्हणजे मुंबई भेटीतला प्रोटोकॉल वाद. 18 मे 2025 रोजी भूषण गवई यांनी सरन्यायाधीश म्हणून प्रथमच महाराष्ट्राला भेट दिली. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मुख्य सचिव आणि महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांसारखे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. यावर गवई यांनी नाराजी व्यक्त केली आणि लोकशाहीच्या 3 स्तंभांमध्ये जे की आहेत न्यायपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये परस्पर आदराची गरज आहे असं वक्तव्य भूषण गवई यांनी केलं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याच्यावरती टीका करत भाजपाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवरती महाराष्ट्राच्या सुपुत्राचा अपमान केलेला आहे असा आरोप यांनी केला. आणि या घटनेमुळे भाजपावर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला आणि यामुळे गवई यांच्याशी त्यांचे असलेले संबंध अजून ताणले जाऊ शकतात. 5वं आणि सगळ्यात महत्वाचं कारण जिथे मी तुम्हाला उदाहरणं देणार आहे ते म्हणजे न्यायिक निर्णय आणि भाजपाच्या धोरणांशी डायरेक्ट घेतलेली टक्कर. मंडळी, भूषण गवई यांनी आतापर्यंत घेतलेले काही निर्णय थेट भाजपाच्या धोरणांशी आणि राजकीय हितसंबंधांशी टक्कर देणारे ठरले आहेत. यापैकी काही केसेस मी तुम्हाला सांगतो, तुमच्या इथे लक्षात येऊन जाईल. सगळ्यात पहिली केस समजून घ्या, इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द करण्याची. गवई यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड रद्द करण्याच्या खटल्यामध्ये भाग घेतला होता आणि इलेक्ट्रोल बॉन्ड ही भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांची, आर्थिक योजनेशी खूप जवळची अशी योजना होती आणि हा निर्णय भाजपाला खूप मोठा आर्थिक धक्का होता. अजून एक केस सांगतो, राहुल गांधी यांच्या विरोधातला एक खटला होता. राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेमध्ये मोदीवरती टीका केली होती. तर तेव्हा एका दुसऱ्या मोदी नावाच्या व्यक्तीनं त्यांच्या विरुद्ध बदनामी केल्याचा आरोप केला होता. त्यावेळेस भूषण गवई यांच्या बेंचनं त्या खटल्यातील दोष सिद्धीला स्थगिती दिली होती. अजून एक खटला तुम्हाला सांगतो, तिसरा खटला मनीष सिसोदिया यांचा. आम आदमी पक्षाच्या नेत्याला 17 महिन्यानंतर जामीन मिळवून देणारे हेच ते भूषण गवई आणि ज्यांच्यामुळे विरोधी पक्षाला बळ मिळालं होतं दिल्लीमध्ये. यासारखे अनेक निर्णय भूषण गवई यांनी सरकारला न जुमानता, कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायिक दृष्टिकोनातून घेतलेले आहेत आणि यामुळे भाजपाला त्यांच्या धोरणांवरती आणि राजकीय अजेंड्यावर अंकुश बसल्यासारखं वाटू शकतं. आणि पुढे येणाऱ्या काळात देखील, पुढच्या 6 महिन्यात देखील असे खूप सारे निर्णय अपेक्षित आहेत. मंडळी, भूषण गवई यांचे आंबेडकरवादी विचार, काँग्रेसशी असलेले जवळचे कौटुंबिक संबंध, त्यांचा भाऊ, राजकीय गणित, मुंबईतील प्रोटोकॉल वाद आणि त्यांच्या स्वतंत्र न्यायिक निर्णयामुळे भाजपाला त्यांना सरन्यायाधीश म्हणून स्वीकारणं, पचवून घेणं खूप अवघड जाऊ शकतं. हे होतं माझं विश्लेषण. त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि या काळात त्यांचे निर्णय, त्यांची भूमिका ही भारतीय न्याय व्यवस्थेला, भारतीय राजकारणाला काही वेगळी दिशा देऊ शकते. त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्येही त्यांनी घेतलेले निर्णय खूप महत्वपूर्ण राहणार आहेत. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चालू असलेला शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह, धनुष्यबाण चिन्ह याच्यामधला वाद देखील सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे. त्यामुळे हे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वपूर्ण ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? भूषण गवई यांचे निर्णय खरंच भारतामध्ये नवीन राजकीय परिवर्तन आणू शकतात का? तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आतापर्यंत बोल मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ताबडतोब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.